पुढारी न्यूज महासमेट मान्यवरांचं विचारमंथन उद्याच्या महाराष्ट्रासाठी. पुन्हा एकदा नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण जोरदार टाळीने स्वागत करूया केदार शिंदे सर आणि सतीश राजवाडे सर यांचं. आज मला खूप प्रामुख्याने खूप भारी वाटतं आहे. त्याचं कारण हे की आज 3 चॅनल एकत्र बसलेत आणि हेच मराठीचं एकी आहे. त्यामुळे या एकीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि 4थं चॅनल तिकडे आहे. त्यामुळे आज सगळेच आपण एकत्र मराठी सिनेमा आणि मराठी टेलिव्हिजनसाठी एकत्र आलो आहे. पण सतीश सर आणि केदार सर आज आपण प्रामुख्याने टेलिव्हिजनबद्दल बोलणार आहोत. आज कोणतेही चॅनल हे दोघं हेड करू दे, पण या दोघांनी कमालीची मालिका आपल्या सगळ्यांना दिली आहे. टिपरे मालिका सगळ्यांना म्हणजे टिपरेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टिपरे मालिका ही प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या मनात बसलेली आहे. आणि अग्निहोत्र असं भाऊ सगळ्या गोष्टी सतीश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपण, कारण त्यांच्या मालिका पण अजराब आहेत. टेलिव्हिजन आणि फ्युचर ऑफ टेलिव्हिजन आपण प्रत्येक गोष्ट बोलतो. हा छोटासा बॉक्स हा कधी सगळ्यात मोठा झाला हे आपल्याला कळलंच नाही. हे तेव्हा कळलं जेव्हा एकता कपूरने एक सगळ्यात मोठं एक संच उभं केलं आणि तेव्हा हिंदीचा सुपरस्टार अमिताभ बच्चन पण टेलिव्हिजनवर येऊ लागला. आणि त्याच्यानंतर KBCवरून सगळ्यांच्या घरोघरी हा टेलिव्हिजन पोचला आणि आज टेलिव्हिजन हा सगळ्यात मोठा माध्यम आहे. आजचं टेलिव्हिजन आणि उद्याचं टेलिव्हिजनविषयी आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा या टेलिव्हिजन या मराठी टेलिव्हिजन माध्यमाकडे तुम्ही कसं काय पाहता सगळ्यात पहिल्यांदा, कारण आत्ता ज्या मालिका सुरू आहेत आणि तुम्ही मालिका ज्या ज्या गोष्टी निवडताय, आत्ताचं मराठी टेलिव्हिजन कसं काय सुरू आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचा आहे. केदार सर, लेट्स स्टार्ट विथ यू. मला असं वाटतं टेलिव्हिजनचा प्रमुख होऊन मला 9च महिने झालेत. सिनियरिटी सतीशकडे आहे. सतीशकडे. त्यामुळे सतीशनी ही सिनियरिटी पहिल्यांदा घ्यावी, कारण मी शिकतो आहे अजूनही. तो पासआउट आहे, ग्रॅज्युएट आहे. आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे GRPवर पण खूप गोष्टी असतात हे हळूहळू मला कळलेलं आहे. त्यामुळे सतीश हा सर्वोच्च ठिकाणी आहे आणि पहिला वर्धापन दिन आहे, त्यामुळे पहिला म्हणजे 1 नंबर सतीश आहे. सतीश सर नमस्कार. माझा पहिला दिग्दर्शक केदार शिंदे होता. त्यांनी मला पहिला मान जरी दिला असला तरी माझं व्यावसायिक पहिलं नाटक आणि मला इंटर कॉलेजिएटमधनं पहिल्यांदी नाटकासाठी उचलणारा दिग्दर्शक केदार शिंदे होता. त्यामुळे माझी पहिली सुरुवात केदारपासून झाली. त्यामुळे माझ्यासाठी तू पहिला आहेस. मग आता मीच बोलायला सुरुवात करू. बहुतेक आपण संध्याकाळपर्यंत आज सभेपर्यंत एवढंच करत राहू, पहिलं कोण पहिलं कोण. नाही, त्याची गंमत अशी आहे की 2 मराठी माणसं एकमेकांना पहिला म्हणतात ह्याच्यापेक्षा जास्त अभिमान काय होतो. अर्थात. दुसरी गोष्ट, तुझा प्रश्न हा होता की आजचा मराठी टेलिव्हिजन कसा आहे. तर मला खूप अभिमानाने हे सांगावंसं वाटतं आहे की आजचा मराठी टेलिव्हिजन जर तुम्ही नंबर्सप्रमाणे आणि जे ऑफिशियल नंबर्स येतात त्याप्रमाणे जर चेक केलात तर आजचा मराठी टेलिव्हिजन महाराष्ट्रातला सर्वात मोठा टेलिव्हिजन आहे. महाराष्ट्रात आज हिंदी भाषिक TV असू देत किंवा कोणत्याही भाषिक TV असू देत, मराठी टेलिव्हिजन हा महाराष्ट्रातला आज सर्वात 1 नंबरचा टेलिव्हिजन आहे आणि त्याचा आम्हाला संपूर्ण अभिमान आहे. त्यामुळे आजचा टेलिव्हिजन हा मराठी टेलिव्हिजन आहे. महाराष्ट्रात मराठी TVचा हात पकडणारं आज जवळपास कोणीही नाही आहे. जवळजवळ दुप्पट किंवा 2.5 पट मार्जिननी मराठी टेलिव्हिजन महाराष्ट्रातला 1 नंबरचा टेलिव्हिजन. केदार सर, पूर्वी रोटी कपडा और मकान असं होतं. हळूहळू ते चित्र बदलत गेलं. आता रोटी कपडा मकान टेलिव्हिजन आणि मोबाईल अर्थात अशा गोष्टी झाल्यात. मला टेलिव्हिजन हे खूप जवळचं अशासाठी वाटतं की एक छोटंसं उदाहरण देतो आणि त्याच्यावरून त्या टेलिव्हिजनची काय ताकद असेल हे मला तुम्हाला सांगायचं आहे. माझं ऑफिस होतं बँड्राला आणि त्या बँड्राला ऑफिस होतं ते एका रहिवासी जे एक म्हाडाच्या कॉलनीज असतात त्याच्यामध्ये ते ऑफिस होतं आणि त्याच्या बाजूला एक घर होतं. माझ्या ऑफिसच्या भिंतीला लागूनच एक दुसरं घर होतं ज्याच्यामध्ये नवरा बायको, एक मुलगी आणि त्या जो माणूस होता घरातला त्याची आई, असे 4च लोक राहायचे. सकाळी 8 वाजता मुलीला सोडायला तो नवरा जो होता घरातला बाप होता तो जायचा मुलीला सोडून. नंतर ते नवरा बायको दोघंही कामावर निघून जायचे आणि रोज दुपारी ना
मोठ्या मोठ्याने टेलिव्हिजन त्यांच्या घरामध्ये लागलेलं असायचं आणि मी बाजूच्याच ऑफिस होतं. मी म्हटलं अरे काय आहे, तर मी एकदा नॉक केलं तर दरवाजा ओपन होता. म्हणून मी दरवाजा उघडला तर ते घर असं होतं ना की एक गॅलरी, मग लिव्हिंग रूम, किचन असं अशी काय डबे असतात ना रेल्वेचे, त्या पद्धतीचं घर. आणि ती म्हातारी आजी आतमध्ये किचनमध्ये काहीतरी जेवण करत होती, बनवत होती. थोड्या वेळेत ती बाहेर आली आणि त्या कट्ट्यावर खाली बसलो होतो मी आणि ती माझ्या बाजूला येऊन बसली. तर मी तिला म्हटलं की एवढा मोठा टेलिव्हिजन का लावता तुम्ही आजी, सगळ्या गावाला कळावं म्हणून. तिने खूप मार्मिक एक उत्तर दिलं आणि तिथे मला कळलं टेलिव्हिजनची ताकद काय आहे. त्या आजीने मला सांगितलं काय आहे, घरचे सगळे जातात ना रे, काम करत असताना टेलिव्हिजन लावून ठेवला ना तर वाटत राहतं कोणीतरी आपल्याशी बोलतंय. अर्थात. सो हा कनेक्ट जो आहे तो त्या प्रेक्षकांचा टेलिव्हिजन बरोबरच आहे. त्यामुळे नंबर 1 टेलिव्हिजन तर 100% आहे मराठी, पण मला असं वाटतं ते आता एक साथीदार म्हणून आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि हा सगळ्यात मोठा सन्मान आहे. पण ना मला पुन्हा एकदा, मी जसं टिपऱ्या मालिकेचा उल्लेख केला, मला पुन्हा एकदा त्या दिवसापर्यंत तुम्हाला घेऊन जायचं आहे. आज टेलिव्हिजन फार बदललं आहे. म्हणजे अर्थात लोकं बदलली आहेत, लोकांचं माइंडसेट बदललं आहे, लोकांचं काम करण्याची पद्धत बदललेली असेल. आज तुम्ही त्याच ऑफिसमध्ये आहात ज्या खऱ्या अर्थानं तुम्ही बाहेर जेव्हा एक दिग्दर्शक म्हणून काम करायचं आणि तुम्हाला लोकं जेव्हा सांगायची. काय बदल ॲक्च्युली झाला आहे केदार सर? मग त्या मेकर्सच्या माइंडसेटमध्ये असेल, त्या चॅनल पॉलिसीमध्ये असेल, काय झालं आहे, काय बदल? नाही, बदल काय नाही झाले. मी आणि सतीश खूप भाग्यवान समजतो असं मला तरी वाटतं आणि सतीश पण त्याला होकार देईल की काल परवापर्यंत आम्ही टेबलच्या त्या बाजूला सांगून पिच करायचो आयडिया की आम्हाला असं वाटतंय, आम्हाला असं वाटतंय, टेलिव्हिजन असा व्हावा वगैरे. माझं सौभाग्य चांगलं होतं की मला ना उत्तम सगळे लोक, अगदी निखिल समोर बसल्या म्हणून मी नाही बोलत आहे, पण नितीन वैद्य असून देत, निखिल असून दे, अजय भाडवणकर, अनिता पाध्ये, अशी लोकं माझ्या आयुष्यात आली ज्यांनी मी समृद्ध झालो. मला असं वाटतं की टेलिव्हिजनला समृद्ध करणारी ही एक पिढी होती आणि कर्मधर्म संयोगाने त्या टेलिव्हिजन माध्यमावर प्रेम करणारे आत्ता आम्ही दोघं तरी असे आहोत जे मूळ दिग्दर्शक आहोत. अर्थात. त्यामुळे आम्हाला ना कोणी येऊन टेलिव्हिजनमध्ये काय दाखवायचं या बाबतीत फसवू शकत नाही. हा बदल नक्कीच झाला आहे. टिपरे आत्ता मी नाही करू शकत, कारण मग आबांचं मला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखवावं लागेल किंवा शिर्या हा बाहेर खाली ड्रग्स वगैरे घ्यायला लागला आहे, शलाकाची 20-25 लफडी आहेत, अशा पद्धतीचं दाखवावं लागेल. ते मी नाही करू शकत. पण मग मी काय करू शकतो किंवा सतीश काय करू शकतो? सतीश माझे शोज बघतो की नाही मला माहीत नाही, पण मी आवडीने सतीशचे सगळे शोज बघतो. कारण काय माहिती आहे ना की आपल्याला कुठे ध्येय गाठायचं आहे, तो एक ध्येय दिसलं ना की धावायला मजा येते. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक शोमध्ये जे काही कमर्शियल व्हॅल्यूज असतात त्या असतातच, त्या बरोबरीने आमच्या दोघांच्या एक दिग्दर्शकीय व्हॅल्यू पण त्या शोमध्ये तुम्हाला दिसत राहतील आणि हे या टेलिव्हिजनला पुढे नेणारं एक मार्ग असेल असं मला वाटतं. काय बदललं सर? जसं त्यांनी सांगितलं की आता कदाचित माझा तो प्रश्न आहे नंतर, तुम्ही टिपरे का नाही करू शकत? आणि झाला दिलं उत्तर सर पण खरं तर तुम्ही ते भरत सरांसोबत एक मालिका पण केलेली, राईट? तोच सदरा नंतर घालून मी फिरत होतो. तो सुखी माणसाचा सदरा नव्हता. पण काय बदल झाला सर? आणि तो बदल तुम्हाला ॲक्सेप्टेड आहे, तो बदल झालाच आहे, त्या बदलाला आपण अजून त्याचा बदल करू शकत नाही असं झालं आहे का तुम्हाला? सी, चेंज इज ओनली कॉन्स्टंट. बदल ॲक्सेप्टेड आहे का नाही आहे हे आपण ठरवू शकत नाही. बदल होतात आणि त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा बदलावं लागतं. पण जसं केदार मगाशी म्हणाला की त्यांनी ज्या काळात टिपरे बनवला किंवा मी ज्या काळात असंभव बनवला, त्या काळात जर मोबाईल्स असते तर असंभवची गोष्ट 5 भागात संपली असती. अर्थात. कारण का मेसेजवर लोकांनी सांगितलं असतं एकमेकांना की अरे हो असं असं आहे, कथानक पुढे उलगडलंच नसतं. काळ बदलला आहे, काळाबरोबर सुविधा बदलल्या आहेत, जग फार लहान व्हायला लागलं आहे. आणि लॉकडाऊन जो एक प्रकार घडला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, त्याच्यानंतर लोकांनी जे ग्लोबल कॉन्टेंट कन्झ्युम केलं आहे घरी बसून 3 वर्षात, त्याच्यानंतर तुम्ही सामान्य रसिक प्रेक्षकांच्या नजरेला फसवूच शकत नाही. आधी किमान ज्यांनी ग्लोबल कॉन्टेंट बघितलं नसेल त्यांना 2 वर्ष लागायची समजून घ्यायला की अच्छा ही गोष्ट तिकडून चोरली आहे का. अच्छा बरोबर. हल्ली 5 मिनिटात पकडतात अरे हे इथून उचललं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींप्रमाणे आज जग ज्या पद्धतीने जातं आहे त्या पद्धतीने गोष्ट देणं गरजेचं आहे. कारण
तुमच्या रसिक प्रेक्षकांनी ऑलरेडी जगभरात घडत असलेल्या गोष्टी बघितल्या आहेत किंवा आज रिमोट कंट्रोलच्या एका बटनावर त्यांच्याकडे 900 ते 1000 ऑप्शन्स आहेत. आज टेम्परमेंट कमी झाली आहे. आज 15 ते 20 मिनटं डिप इन डिप आउट कॉन्टेंट बघतायत लोक. इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत की आपण एकमेकांसोबत बोलत असताना 2 मिनटं अजून वेळ लागला तर कोपऱ्यातला माणूस मोबाईल बघायला लागतो. आधी आम्ही टी व्हीच्या स्क्रीनवर अटेन्शन मिळवण्यासाठी कॉन्टेंट चांगला द्यायचो सो दॅट 20 मिनटं तो रिमोट विसरला जाईल. अर्थात आता आम्ही रिमोट कंट्रोलबरोबर सुद्धा भांडतोय, आम्ही मोबाईलबरोबर सुद्धा भांडतोय, आम्ही त्याच्याचबरोबर घरातल्याच अजून कोणाला तरी त्याच वेळेला OTT बघायचं त्याच्यासाठी भांडतोय आणि 24 तास क्रिकेटसाठी पण भांडतोय आणि मग न्यूज चॅनल्स तर आहेतच आणि जगात अजून काय घडामोडी होत आहेत ते आहेच. त्यामुळे आता कॉम्पिटिशन फार वाढली. कॉम्पिटिशन वाढत असल्यामुळे तुम्हाला सातत्याने जर लोकांच्या नजरा तुमच्या स्क्रीनवर ठेवायच्या असतील तर त्यांच्या अवतीभोवती जे घडतं आहे ते दाखवणं फार महत्त्वाचं आहे आणि आज त्यांच्या अवतीभोवती टिपरे किंवा असंभव घडत नाही. अर्थात. सर, पेस वाढला आहे का प्रत्येक गोष्टीचा? म्हणजे जर आपण आता तुम्ही टिपरेचा उल्लेख केलात, एक सीन करतानाचा पेस आणि आत्ताच्या सीनचा पेस हा खूप वेगळा झाला आहे का? कारण तुम्ही एका कार्यक्रमाच्या वेळी जेव्हा आम्ही एक आलेलो जेव्हा आता रियालिटी शो सुरू आहे टेलिव्हिजनवर, तुम्ही म्हटलात की प्रत्येक गोष्ट अशी पेसी झाली पाहिजे, ठाप 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 गोष्टी घडल्या पाहिजेत. त्यावेळी जसं सतीश सर म्हटले ते शुड बी ग्लूड ॲट द स्क्रीन. त्यांनी स्क्रीनला टायमिंग असं बदललंच नाही पाहिजे. सो ते पेसी झाले का सगळ्या गोष्टी आणि ते पेसी आता ॲक्सेप्टेड आहे का? नाही, 100%. आपण मोबाईलवर पण 20 सेकंद आणि 30 सेकंदाच्या पुढे बघत नाही. आपलं ते आमचे राजसाहेब म्हणाले होते ते खरं आहे. असे डान्स बार संपले आणि मग ते मोबाईलचे स्क्रीन असे चालक करायची एक सवय लागली आपल्याला. ते मला खूप आवडलं होतं आणि ते किती करेक्ट आहे असं मला व्हिज्युअली दिसलं होतं. पण एवढं अटेन्शन जर कमी झालं असेल तर मग आम्हाला ते सगळं अटेन्शन आमच्या स्क्रीनवर पण दाखवावं लागणार. आमच्या मालिकांमध्ये पण पूर्वी कसं माहिती आहे ना, इतके प्रेक्षक हुशार झाले आहेत की पूर्वी सगळ्या गोष्टी अशा भरवून सांगायची गोष्ट असायची. आता लोकांना एवढंसं दाखवलं तरी कळतं की त्यांचं म्हणणं काय. याच्यासाठी प्रेक्षकांना आम्ही बुद्धू समजून उपयोगाचं नाही, ते जास्त हुशार आहेत आणि त्याच्यापेक्षा हुशार आम्हाला राहायला पाहिजे. हा प्रयत्न आमचा असायला पाहिजे. आमचं पुढारीचं महासमिट आहे. आम्ही महाराष्ट्राच्या भविष्याबद्दल विचार करतो आहे. टेलिव्हिजनचं भविष्य जात आहे तरी कुठे आणि तुम्ही कुठे हे जाताना पाहताय? हे जर मी तुम्हाला विचारलं, व्हॉट इज द फ्युचर ऑफ मराठी टेलिव्हिजन, कोण सुरुवात करेल? टेलिव्हिजनचं भविष्य काय ना, आपण फार लहान आहोत ह्या माध्यमांची भविष्य ठरवण्यासाठी. अर्थात. कारण का ही माध्यमं कधीच बंद होणार नाहीत किंवा बाहेर जाणार नाहीत. प्रत्येक माध्यम आपली आपली ताकद घेऊन येतं. त्यामुळे ही ताकद वर्षानुवर्ष फक्त द्विगुणित होत जाणार. आपल्याला या माध्यमांची गरज लागणार आहे. सोशल मीडिया आला, आपल्या हातात मोबाईल असतो, आपण ऑन द गो सुद्धा हल्ली कॉन्टेंट बघतो किंवा बातम्या वाचतो, पण तरीसुद्धा घरी आपला TV सुरू आहेच. त्यामुळे त्याचं भविष्य फार उज्ज्वल आहे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट, आज प्रत्येकजण जो व्यवसायात आहे त्यांना ह्या टेलिव्हिजन माध्यमाची नितांत गरज काय? कारण का तुम्हाला फक्त बाहेर फिरताना नाही तर घर बसल्या त्या व्यक्तीपर्यंतसुद्धा पोचायचं आहे. आणि तो घर बसलेला व्यक्ती, जसं मगाशी केदार म्हणाला की त्यांनी नॉक केला दरवाजा आणि तो TV चालू होता. सोबत तर आहेच, पण टेलिव्हिजन लोक बघण्यापेक्षा जास्त ऐकतात सुद्धा. आज किचनमध्ये जी 7:30 पावणे 8 वाजता गृहिणी स्वयंपाक बनवत असते संध्याकाळी, ती बघण्यापेक्षा जास्त ती मालिका ऐकत असते. त्यामुळे जेव्हा बिझनेस हाऊसेसना सुद्धा हे माहिती असतं की आपला टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तेव्हा त्यांना त्या टेलिव्हिजन माध्यमावर येऊन स्वतःबद्दलची माहिती देणं फार महत्त्वाचं आहे. आणि जर आज मी असं म्हणतो आहे की महाराष्ट्रातली सर्वात मोठी वाहिनी ही मराठी वाहिनी आहे आणि मराठी टेलिव्हिजन आहे, तर हे फक्त वाढत जाणार आहे. कारण का हे नवीन ॲव्हेन्यूज हीच माध्यमं देणार आहेत. फ्युचर हे बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर टेलिव्हिजनचं भविष्य उज्ज्वल आहे. नाहीतर अमिताभ बच्चनला पण टेलिव्हिजनवर काम करावं असं वाटलं नसतं. इतकं सिम्पल आहे. मला आता काल परवाचे नट जेव्हा मला कानावर येतं की कुठल्या रोलसाठी विचारल्यानंतर ते म्हणतात की काय आहे, आम्ही फिल्म्स करणार आहोत. तर मी त्यांना नेहमी सांगतो, अरे मी फिल्म्स करून टेलिव्हिजन करतो आहे.
कारण ते माझं माध्यम आहे. मला जो पहिला ब्रेक आयुष्यातला मिळाला तो नाटकातून मिळाला, पण त्याच्यानंतर जो पहिला पडद्यावरचा ब्रेक जो होता तो टेलिव्हिजनचा होता. आणि टेलिव्हिजनला हलक्यात घेण्याची गोष्ट नाही आहे. मी सांगितलं मगाशी की तो आता जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे लोकांच्या. त्यामुळे भविष्य उज्ज्वल आहे. टेलिव्हिजनच्या भविष्याची चिंता नाही. खरं तर आम्ही दोघं दिग्दर्शक आहोत. दिग्दर्शक म्हणून आमच्या भविष्याची चिंता करायची जास्त गरज आहे. खूप खूप धन्यवाद इथं आल्याबद्दल आणि आमच्याशी आज या सबमिटमध्ये बोलल्याबद्दल. यात फक्त मला एकच सांगायचं आहे, पुढच्या वर्षी जेव्हा समिट कराल तेव्हा नाटक, सिनेमा आणि सिरियल या तिन्ही माध्यमांसाठी इथेच या, मला बोलवा. मी जेवायलाच थांबेन, कारण मी तिन्ही माध्यमात काम करतो. सर ठेवूया सर. डन. खूप खूप धन्यवाद इकडे आल्याबद्दल. आणि सर, सतीश सर थँक्यू सो मच. केदार सर थँक्यू सो मच. Thank you. आणि खरं तर कोविडमध्ये जर कुठल्याच व्यक्तीने किंवा कुठल्या एका गोष्टीने आपल्याला सगळ्यात जास्त साथ दिली ती टेलिव्हिजन होतं. आणि त्या टी व्ही माध्यम हे नेहमीच भविष्यात खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. पुढारी न्यूज महासमेट मान्यवरांचं विचारमंथन उद्याच्या महाराष्ट्रासाठी.